जर रेल्वेची तयारी करत असाल आणि रेल्वेचा कुठलाही फॉर्म भरत असाल तर आता रेल्वेने एक ऑफिशियल नवीन वेबसाईट इथं लॉन्च केलेली आहे आणि याच्यामार्फतच तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्ही रेल्वेची रिलेटेड कुठलाही फॉर्म या वेबसाईटवर येऊन भरू शकता. पण या वेबसाईटची फेक वेबसाईट बऱ्याच असल्यामुळे रेल्वेने इथं क्लॅरिफिकेशन दिलं आहे की ओरिजिनल जी वेबसाईट आहे तुम्ही इथं बघू शकता. ही बघा rrbapply.gov.in ही रेल्वेची ओरिजिनल ऑफिशियल वेबसाईट आहे. इतर बऱ्याचशा वेबसाईट आहेत तर त्याच्यावर तुम्हाला जायचं नाही आहे. ही ओरिजिनल वेबसाईट आहे. याच्यावर येऊनच तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन आधी झालेलं असेल म्हणजे तुम्ही याआधी जर रेल्वेचा कुठलाही फॉर्म भरला असेल, ग्रुप डीचा असो, NTPCचा असो, कुठलाही फॉर्म भरला असेल तर तुमचं इथं ऑलरेडी अकाउंट बनलेलं आहे तर तुम्हाला इथं डायरेक्ट लॉग इन करू शकता. लॉग इन हिअर याच्यावर तुम्ही क्लिक करून तुमचा युजर ID पासवर्ड टाकून इथं लॉग इन करू शकता. पण जर तुमचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकता त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि RRB ग्रुप डीच्या या 2026मध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्याचा फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी क्रिएट ॲन अकाउंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कंट्री ऑफ नॅशनॅलिटी तर सर्वात आधी इथं इंडिया, नेपाळ जे काही असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं फुल नेम टाकून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला रिटाईप करायचं आहे. त्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम, तुमचं नाव तुमच्या नावात काही बदल झालेला आहे का, हो किंवा नाही. हो असेल तर आय अंडरस्टँड अँड आय ॲग्री करून तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे ते करायची आहे. हे मोस्टली मुलींसाठी असते. लग्न झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये बदल होते तर त्यांना इथं यस करावं लागते. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे जे काय असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथं रिटाईप करून घ्यायचे आहे डेट ऑफ बर्थ. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे काय असेल ते इथं रिसिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं फादर नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. इथं परत ते रिटाईप करून घ्यायचं आहे. खाली तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. इथं परत रिटाईप करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचं सर्वात महत्त्वाची जे कुठली डिटेल्स असेल तर ते इथं आहे. तुमची ईमेल ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर या दोन गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या इथं टाकायच्या आहेत. कारण की बरेच मुलं असे असतात की ईमेल ID टाकून देतात नंतर विसरून जातात, त्याचा पासवर्ड विसरतात किंवा ईमेल ID विसरतात. तुम्हाला तसं करायचं नाही. जी ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये कंटिन्यू लॉग इन असेल आणि जे ॲक्टिव्ह असेल तेच ईमेल ID तुम्हाला इथं टाकायची आहे. कारण की रेल्वेचा फॉर्म तुम्ही एकदा भरला त्यानंतर येणारे अपडेट किंवा SMS ते सगळे तुम्हाला एक तर मोबाईल नंबरवर येतात किंवा तुमच्या मेल IDवर येतात. तर तुमचा मेल ID शेवटपर्यंत तुमच्या कामात येते. त्यामुळे तुम्हाला ईमेल ID तुमचा व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे. इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि दोघांचंही OTPने जनरेट ईमेल OTP आणि जनरेट मोबाईल OTP याच्यावर क्लिक करून तुम्हाला OTP जनरेट करायचा आहे आणि इथं तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. दोन्हीचा OTP तुम्ही व्हॅलिडेट केला त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक तर डिजिलॉकरच्या थ्रू तुम्हाला इथं तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा तुम्ही आधार कार्डने पण इथं व्हेरिफिकेशन करू शकता. आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जो काही असेल 12-13 आकड्याचा. त्याच्यानंतर आधार कार्डशी रिलेटेड जो तुमचा मोबाईल असेल त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे, त्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही जे इथं माहिती भरलेली आहे तुमची KYC वगैरे किंवा डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, फोटो वगैरे ती सगळी माहिती एकदम ॲक्युरेट आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही. इथं तुम्हाला ते ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्डमध्ये तुम्हाला अप्पर केस, लोअर केस असे काही शब्द इथं घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचा आहे आणि एखादा नंबर घ्यायचा आहे. तर अशा मिळून तो 8 ते 12-13 आकड्याचा तुम्ही इथं एक पासवर्ड क्रिएट करू शकता. सेम तुम्हाला इथं पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करून आय एम नॉट रोबोट म्हणून इथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळी माहिती तुम्ही भरल्यानंतर सर्वात शेवटचा जो इथं ऑप्शन आहे प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंट. तर इथं प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरली असेल तर ती तुम्हाला परत एकदा इथं दिसेल की तुम्ही अशी माहिती भरलेली आहे आणि ती जर कन्फर्म झाली आणि तुम्ही सगळी माहिती चेक करून तुमचं जर ॲक्युरेट असेल तर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. तर आपण आता इथं सर्व माहिती भरून घेऊ आणि त्यानंतर
पुढची प्रोसेस कशी आहे ते तुम्हाला दाखवू. तर चला आपण इथं आता सर्व डिटेल्स टाकून घेऊ आणि पुढची प्रोसेस काय होते ते बघू.